हाँ। ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं नहीं, सुके सुके सुके। हे गाइज, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76. तर जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वर नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम खतरनाक जबरदस्त मराठी सॉन्ग वरती बनलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. व्हिडिओला सर्वांनी एक लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर व्हिडिओचं सॉन्ग कोणतं आहे समोर तुम्हाला डेमो व्हिडिओमध्ये समजणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचं आहे. तर गाइज, व्हिडिओला एक लाईक नक्की करायची. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर आपल्या आदित्य क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचे, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधनं. त्यासोबत मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जितकं काही मटेरियल आणि प्रेसेट यूज केलेलं आहे तर त्याच्या डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तिथून जाऊन तुम्ही मटेरियल आणि प्रेसेट अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता. त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा, कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती विदाउट वॉटरमार्क ऍप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये. तर टेलिग्राम चॅनलची जॉईन लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तिथून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओमध्ये काही सुद्धा प्रॉब्लेम आला तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इंस्टाग्रामची आयडी दिली आहे. तुम्हाला तुम्ही बिनधास्त मेसेज करू शकता. काही विषय नाही, तुम्हाला 100% रिप्लाय मिळणारच. त्यामुळे बिनधास्त आपल्या पेजला फॉलो सुद्धा नक्की करा. प्लस आणि तुम्हाला काही सुद्धा अडचण आहे तर आपल्याला मेसेज नक्की करा. आणि तर गाइज, आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतोय म्हणजे तुमच्या गावाचं नाव नक्की कमेंट करा, कारण मला काही माझ्या मित्रांना चॅलेंज दिलेलं आहे. तर माझा जो व्हिडिओ आहे तो म्हणतोय माझ्या जिल्ह्याच्या बाहेर का जात नाही, माझा परभणी जिल्हा आहे त्याच्या बाहेर का माझा व्हिडिओ जात नाही असं म्हणताय. पण त्याला दाखवून द्यायचं की आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचते. त्यामुळे आपल्या म्हणजे आजच्या व्हिडिओ तुमच्या गावाचं नाव नक्की कमेंट करा, कारण मला सुद्धा समजणार आहे तर आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतोय. तर चला मित्रांनो, कुठला वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, मी आलेडा मोशनच्या इंटरफेस वरती आलेलो आहे. तर अशा प्रकारचे दोन प्रेसेट बघायला मिळणार आहेत. तर एक बिटमार्क प्रेसेट आहे, दुसरी शेकी प्रेसेट आहे. तर मी दोन्ही प्रेसेट ऑलरेडी इम्पोर्ट करून घेतले आहेत. तर प्रेसेट इम्पोर्टची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही सुद्धा प्रेसेट इम्पोर्ट करून घ्या. जर दोन प्रेसेट इम्पोर्ट करायला काय सुद्धा प्रॉब्लेम आला तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 2 व्हिडिओ आहेत. हाऊ टू प्रेसेट इम्पोर्ट इन आलेडा मोशन, तो दोन्ही व्हिडिओ नक्की बघा. 1 नंबरचा व्हिडिओ बघा. 1 नंबरचा व्हिडिओ बघून प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही तर 2 नंबरची व्हिडिओ बघा. 2 नंबरची व्हिडिओ मध्ये 100% प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे, कारण ही माझी गॅरंटी आहे. तर चला मित्रांनो, आपण आपली व्हिडिओ सुरुवात करूया आणि व्हिडिओला कमेंट नक्की करा तुमच्या गावाचं नाव. तर चला आपण आपली व्हिडिओ सुरुवात करूया. तर मी बिटमार्क प्रेसेट ओपन करून घेतो. तर गाइज, प्रेसेटमध्ये फक्त आपल्याला अशा प्रकारे एक सॉंगच बघायला मिळणार आहे. बाकी सगळं आपल्याला स्वतः क्रिएट करायचं, त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचं. आता विषय कसा मित्रांनो, आपण या सर्व बीटवाईज आपले फोटोज ऍड करून घेऊया. त्याला सिम्पली 0 सेकंद पैसे यायचं आहे. बघा, काही बारीक बीट आहेत, काही मोठे बीट आहेत, काही छोटे बीट आहेत, अशा प्रकारचे. तर सिम्पली काय करायचंय, 0 सेकंद पैसे यायचे, प्लस वरती क्लिक करायचे आणि मीडियावरती जायचे. तुमचे जिथं काय फोटोची फाईल आहे तर सिम्पली फोटोची फाईल ओपन करून घ्यायची आणि फोटोज ऍड करून घ्यायचे. तर आता मी फोटोज ऍड करू. तर गाइज, मी अशा प्रकारे सर्व फोटोज ऍड करून घेतलेले आहेत. तर मी जर एक फोटो तुम्हाला दाखवत बसलो असतो तर खूप आपला टाइम गेला असता, त्यामुळे मी डायरेक्ट फोटो ऍड करून घेतलेले आहेत. तर मित्रांनो, आपले फोटो जास्ती काय नाही, फक्त 64 फोटो आहेत. त्यामुळे बघा, 64 फोटोचा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ म्हणजे फोटो वगैरे बघा असतील तर करा मॅनेज, कारण 64 फोटो आहेत. व्हिडिओ पण खतरनाक आहे. नाहीतर काय सिंगल फोटो सुद्धा तुम्ही व्हिडिओ बनवू शकता, काही विषय नाही. असं नाही की मल्टिपल फोटो तुम्ही ऍड करा. एक सिंगल फोटो सुद्धा ऍड करा तरी आपला व्हिडिओ जबरदस्त होणार आहे. पण मल्टिपल फोटो मध्ये कसा जर व्हिडिओ झकास दिसतो, त्यामुळे मी मल्टिपल फोटो घेतलेले आहेत. तर काही विषय नाही मित्रांनो, मी अशा प्रकारे तर आपल्या बिटवाईज फोटो ऍड करून घेतलेले आहेत. काय तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ का वॉच कर म्हणतोय, कारण विषय कसा आहे, तर आपला जे प्रत्येक बिटवाईज आपला एखादा इफेक्ट बदलू शकतो. त्यामुळे व्हिडिओ सर्वांना संपूर्ण वॉच करा. तर काही फोटोला वेगळा इफेक्ट आहे, काही फोटोला वेगळा इफेक्ट आहे. जर एक सुद्धा इफेक्ट इकडचे इकडे झाला तर आपला व्हिडिओ 100% बिघडणार आहे. त्यामुळे व्हिडिओ सर्वांना संपूर्ण वॉच करायचा. तर चला आपण सगळ्या फोटोला इफेक्ट ऍड करून देऊया. तर आता इफेक्ट ऍड करण्यासाठी बॅकला यायचं आहे शेक प्रीसेटच्या लेअरवरती, आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, हा जो 1 नंबरचा इफेक्ट आहे तर सिम्पली 1 नंबरचा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे. इफेक्ट आता कॉपी कसा करायचा, तर सिम्पली या फोटोवरती क्लिक करायचंय. फोटोवरती क्लिक केल्यानंतर खाली ते इफेक्टचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचंय. इथं आडव्या 3 डॉट असेल यावरती क्लिक करून आपला इफेक्ट जो आहे तो कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपला इफेक्ट कॉपी होऊन जाणार आहे. सिम्पली इफेक्ट कॉपी केल्याच्यानंतर आपल्याला बॅकला यायचं व्हिडिओवरती
आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं, इथं आपले छोटे छोटे बीट आहेत बघा. तर या सर्व छोट्या बीटला, या सर्व छोट्या फोटोला इफेक्ट ऍड करायचा आहे. तर या इथं एक मोठा फोटो आहे, तर या मोठ्या फोटोपर्यंत. तर सिम्पली आपण या बारक्या फोटोला सगळ्या इफेक्ट ऍड करून देऊयात. सिम्पली 2 बोटाने याला काय करायचं, अशा प्रकारे स्क्रॉल करायचे. म्हणजे आपले जे फोटो आहेत थोडे मोठे दिसतील. आता या फोटोला आपण इफेक्ट ऍड करून देऊयात. फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती जायचं, इफेक्ट इथं पेस्ट करून द्यायचा आहे. तर आता आपण हा जो इफेक्ट आहे तो पेस्ट करून देतोय. तोपर्यंत तुम्ही आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कमेंट नक्की करा. तर आपला इफेक्ट कुठपर्यंत पेस्ट करायचा, इथे एक मोठा फोटो आहे बघा इथपर्यंत, जे 1.26 सेकंदापाशी. इथे एक हा फोटो आहे, या फोटोपर्यंत आपल्याला इफेक्ट ऍड करायचा. आता सिम्पली आता बॅकला यायचा दुसरा इफेक्ट घेण्यासाठी इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर हा जो एक 2 नंबरचा इफेक्ट आहे, तर सिम्पली 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे. ओके, तर व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं, थोडं समोर यायचं आहे 1.26 सेकंदापाशी. तर 1.26 सेकंदाचा जो फोटो आहे, या फोटोपासून जो आपल्याला इफेक्ट पेस्ट करायला सुरुवात करायची आहे. तर समोर काय बघा डबल बीट, या डबल बीट पर्यंत. तर सिम्पली आपण या फोटोला इफेक्ट ऍड करून देऊया डबल बीट पर्यंत. इथे डबल बीट आहे बरं का. तर सिम्पली इथं डबल बीट आलेला आहे. तर या डबल बीट पर्यंत आपल्याला फोटोला इफेक्ट ऍड करायचा आहे. तर आता डबल बीटच्या समोर थोडं यायचं आहे. परत इथे एक डबल बीट आहे. तर हा सिम्पली हा जो डबल बीट आहे, या डबल बीटच्या समोर काही फोटो आहे, त्या काही फोटोला आपल्याला हा इफेक्ट ऍड करून द्यायचा आहे. तर कुठेपर्यंत करायचं बरं का, तुम्हाला मी सांगतो. तर इफेक्ट आपल्याला 13.13 सेकंदापाशी पर्यंत आपल्याला इफेक्ट ऍड करायचा आहे. म्हणजे इथं हा फोटो आहे बघा, 13.26 सेकंदापासून दुसरा इफेक्ट आपल्याला इथं येणार आहे. तर आता आपण बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती दुसरा इफेक्ट घेण्यासाठी. ते सिम्पली आता काय करायचं, हा जो 3 नंबरचा इफेक्ट आहे, तर हा सिम्पली 3 नंबरचा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून परत आपल्याला व्हिडिओवरती यायचं आहे, म्हणजे बीटमार्कच्या प्रीसेटवरती. इथं आल्याच्यानंतर आपल्या डबल बीट पैसे यायचं आहे. आता डबल बीटचे आपले इथे जितके काय फोटो राहिले आहेत, त्या समोरच्या डबल बीट पर्यंत आता इतक्या फोटोला आपल्याला इफेक्ट ऍड करून द्यायचा आहे. तर आपण या फोटोला इफेक्ट ऍड करून देऊया. कुठपर्यंत करायचं, फक्त डबल बीट पर्यंत. बरं, थोडं लक्षात राहू द्या, डबल बीट पर्यंत आपल्याला या फोटोला इफेक्ट ऍड करायचा आहे. तर आपण या फोटोला इफेक्ट ऍड करून देऊयात. तर विषय कसा मित्रांनो, व्हिडिओ एक नंबर आहे. थोडे इफेक्ट जास्त आहेत, पण व्हिडिओ झकास होणार आहे, त्यामुळे थोडंफार चढत राहत असतं. तर आता या डबल बीट परत, म्हणजे डबल बीट आलेला आहे, इथपर्यंत आपल्याला फोटो ऍड करायचे आहेत. तर अशा प्रकारे. तर सिम्पली आपण इकडचे जर इफेक्ट ऍड करून घेतले आहेत, तर आता राहिलेले आहेत थोडेफार इफेक्ट. तर आता आपल्याला बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती. आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्यानंतर हा जो एकदम लास्टचा इफेक्ट आहे बरं का, तर म्हणजे 1 2 3 4 5 नंबरचा इफेक्ट आहे. हा इफेक्ट कॉपी करायचा आहे, 4 नंबरचा इफेक्ट ठेवायचा आहे. तर हा जो इफेक्ट कॉपी करून आपल्याला व्हिडिओवरती यायचा 5 नंबरचा, एकदम लास्टला यायचा आहे. आता लास्टला आल्याच्यानंतर 15.15 सेकंदापाशी यायचं आहे, सॉरी 15.28 सेकंदापाशी यायचं आहे. इथून समोर आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे एकदम लास्टपर्यंत, म्हणजे एकदम लास्टच्या बीटपर्यंत. तर आपण या सर्व फोटोला इफेक्ट ऍड करून देऊयात. तर एकदम आपण या लास्ट बीटपर्यंत फोटोला इफेक्ट ऍड करून घेतलेला आहे. तर आता इथे राहिले आहेत थोडेफार बारके बीट, म्हणजे बारके फोटो अशा प्रकारचे. या बारक्या सर्व फोटोला आपल्याला इफेक्ट ऍड करायचा आहे. त्यासाठी आपल्याला परत बॅकला यायचं इफेक्टच्या लेअरवरती. आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्या नंतर काय करायचं आहे, हे जो 4 नंबरचा इफेक्ट आहे, तर हा 4 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा. इफेक्ट कॉपी करून परत व्हिडिओवरती यायचं आहे. आणि व्हिडिओवरती आल्याच्या नंतर काय करायचं आहे, थोडं समोर यायचं आहे आपल्याला. तर इथं बारके फोटो आहेत बघा, या बारक्या फोटोला इफेक्ट ऍड करायचा आहे. कुठून करायचं बघा, 13.26 सेकंदापासून फोटोला इफेक्ट ऍड करून द्यायचे आहेत. तर या सर्व फोटोला आपण इफेक्ट ऍड करून देऊया. तर थोडं लक्षपूर्वक इफेक्ट द्या, एखादा फोटो चुकेल बरं का. फोटो चुकल्याच्या नंतर थोडंफार जरा मिस्टेक होऊ शकते. तर गाईज मी अशा प्रकारे सर्व फोटोला इफेक्ट ऍड करून घेतलेला आहे. तर इथं लास्ट बीटपर्यंत, तर या लास्ट बीटपर्यंत आपल्याला फोटो इफेक्ट ऍड करायचा, म्हणजे 15.28 सेकंदापर्यंत. तर म्हणजे आपण सर्व फोटोला इफेक्ट तर ऍड करून घेतलेलाच आहे. तर आता थोडंफार राहिलेलं काम आहे. तर आता सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, एक रेक्टँगल ऍड करायचं. त्यासाठी प्लसवर क्लिक करायचं आहे, एक रेक्टँगल घ्यायचा आहे.
रेक्टँगल घेतल्यानंतर वरी आडव्या 3 डॉट असतील यावरती क्लिक करायचंय. तर इथे एक ऑप्शन आहे बघा फिल टू कंपोजिशन एरियाचं, यावरती सिम्पली क्लिक करून द्यायचंय. ओके, सिम्पली क्लिक केल्यानंतर खाली यायचं आहे कलर अँड फिल वरती. तर याचा जो कलर आहे तो ब्लॅक ठेवायचा आहे. बॅकला यायचं आहे इफेक्ट वरती आल्याच्यानंतर इथे ऍड इफेक्ट करायचा आहे. वरी सर्च वर क्लिक करायचं. इथे आपल्याला ब्लिंक नावाचा इफेक्ट सर्च मारायचा आहे. तर आपण सर्च मारून घेऊयात. तर अशा प्रकारे ब्लिंक नावाचा इफेक्ट सर्च मारल्याच्या नंतर हा इफेक्ट ऍड करायचा आहे. ऍड केल्याच्या नंतर त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती आपल्याला काय करायची आहे एकदम म्हणजे संपूर्ण वाढून घ्यायची आहे. 16% संपूर्ण फुल वाढून घ्यायची आहे. आणि एकदम लास्ट बीट कशी यायचं आहे, हा जो आपला रेक्टँगल आहे याची लेंथ एकदम लास्ट बीट पर्यंत आपल्याला वाढून घ्यायची आहे. तर आता सिम्पली काय करायचंय, या फोटोवरती म्हणजे या रेक्टँगल वरती क्लिक करायचं आणि ऑपोसिटी वरती जायचं. याची जी ऑपोसिटी आहे ती आपल्याला काय करायची आहे एक 50% ठेवून घ्यायची आहे. तर 50% इतकी आपली याची फ्रिक्वेन्सी आहे म्हणजे आपली जी लेंथ आहे ती ठेवून घ्यायची आहे ब्लेंडची. तर अशा प्रकारे म्हणजे आपला जो ब्लिंकचा इफेक्ट आहे तो अशा प्रकारे बनून रेडी होणार आहे. तर आता आपल्याला एक या व्हिडिओला आपल्याला एक बॉर्डर ऍड करायची. त्यासाठी परत प्लस वरती क्लिक करायचे. परत एक रेक्टँगल वरती क्लिक करायचे. परत आडव्या 3 डॉट वरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथे एक ट्रेस टू कंपोजिशन एरियाचा ऑप्शन आहे, यावरती सिम्पली क्लिक करायचे. यावरती क्लिक केल्याच्यानंतर कलर आणि फिलचा ऑप्शन आहे. त्याच्यानंतर साईडला नो कलर सिलेक्ट करायचं आहे. बॅकला यायचं एकदम लास्ट बीट कशी यायचं बरं का आपल्याला इथपर्यंत त्याची लेंथ वाढवायची आहे. या रेक्टँगल वरती क्लिक करायचे. बॉर्डर अँड शॉर्ट वरती जायचे. स्ट्रोक इनेबल करायचे. स्ट्रोकचा कलर ऑलरेडी ब्लॅक सिलेक्टेड असेल सिम्पली या ब्लॅक कलर वरती टच करायचे आणि याचा जो कलर आहे तो व्हाईट ठेवून घ्यायचा आहे. आणि व्हाईट ठेवल्याच्या नंतर याची जी लेंथ आहे एक 12 ते 13% ठेवून घ्या. म्हणजे आपल्या हिशोबाने ठेवून घ्या, काही विषय नाही. तर सिम्पली आपली बॉर्डर अशा प्रकारे बनवून रेडी होणार आहे. तर गाइस आपला व्हिडिओ एकदम जबरदस्तरित्या बनवून रेडी होणार आहे. तर आता आपला व्हिडिओ आपल्याला गॅलरीमध्ये सेव्ह करायचा आहे. तर सिम्पली वरी शेअरच्या ऑप्शनवर क्लिक करायचे. सेटिंग साईडला आहे बघा शेअरचं ऑप्शन, यावरती क्लिक करायचे. आता आपले जे व्हिडिओच्या क्वालिटीचा प्रश्न येतो तर ती व्हिडिओची क्वालिटी ऑलरेडी सिलेक्ट असेल 1080 पिक्सल तितकेच राहू द्या. नाहीतर कमी जास्त ठेवून घेऊ शकता 4K 2K या विषयाने पण 1080 पिक्सल ठेवा. सगळ्याच मोबाईलमध्ये रन करणार आहे 1080 पिक्सल व्हिडिओ. सिम्पली खाली एक्सपोर्ट वरती क्लिक करून द्यायचे. तर हे गाईज आपला व्हिडिओ अशा प्रकारे गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की काढायचे आणि कमेंटमध्ये तुमच्या गावाचं नाव नक्की सांगायचं. तुम्हाला म्हणलं त्या प्रकारे आपले चॅलेंज पूर्ण करायचे आहे आपल्याला. त्यामुळे आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या आदित्य क्रिएशन युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचे. कारण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधनं. तर मित्रांनो भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेंडिंग टॉपिकची व्हिडिओ बघत राहा. तर आपण जास्तीत जास्त इंस्टाचा ट्रेंड उचलत असतो, त्यामुळे आपल्या व्हिडिओवरती तुम्हाला जास्तीत जास्त ट्रेंडिंग टॉपिकची व्हिडिओ बघायला मिळणार आहेत. आणि मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण वॉच करत राहा, कारण आपला जो वॉच टाइम आहे थोडाच राहिला, एक 4-5 वॉच टाइम राहिला आहे. त्यामुळे वॉच टाइम म्हणजे आपलं तितकं पूर्ण करा, मदत करा. मी सगळ्याला मदत केली, मला सुद्धा थोडी मदत करा. तर मित्रांनो भेटूया नवीन एका जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ. आणि व्हिडिओ वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर जय हिंद. दिल बरा अपन के तू